आहे का? बरं बरं. हाय हॅलो नमस्ते, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज चालू मी कड्याला. तर कड्याला जायचं आता. शेळ्या आमच्या थोड्या 2-3 शेळ्या होत्या बारकाल्या आणि त्या द्यायच्यात बाजारात. असं आबाळ आलंय, मोठा पाऊस नाही झालाय, थोडा चिपचिप सुरुवात तर झाली, कस तरी बोलं बोलं झालंय आणि आबाळ आलंय. आज तर सकाळ सकाळ अंधार पडले मी वाटतंय. आनंदी पण मागं लागली. तर सकाळी सकाळी काय मला दूध थोडं आणून द्यायचं गाडीवर आणि पटकन जायचं कड्याला. आता रिक्षात तर करड आणि एक शिळी टाकली, ती नेली विकायला. मला पण मागून जायचंय, बघू आज काय. दीपाली मी आलो माघारी. चल हा का तुला यायची का? चाललो मी चाललो. आनंदी अय्यो यायची म्हणती. मी जातो आता, सोड. चला मी आता जातो, चाललो मी. चला कड्याला जाताना असा रोड आहे मधून. तसं तर कड्याला जाताना ना 2-3 रोड आहेत. जायचं म्हणलं आम्हाला एक मेन हायवे, एक दुसऱ्या किरुळ गावातून एक, आणि हे मधूनच एक आहे एकदम इकडं पटाकानी. हे आता आमच्या गावची म्हणजे शिवमाना जिथपर्यंत आमचं गाव, आणि तिथं दुसरं तिकडं सिरी, नंतर कडा असे गाव आहे. इथं चालता चालता आता आमच्या गावाची बाउंड्री संपली. तर खूप दिवसांनी ह्या रोडनी चाललोय, म्हणजे लय म्हणजे जवळपास वर्षभर झालं असं ह्या रोडनी नाही आलो. आणि हा इथं जो बंगला आहे ना, ह्यो आहे अविनाश साबळे, म्हणजेच भारतात नव्हे तर जगात दुसरा नंबर येणारा धावपट्टू. माहीत असेल काहींना. तर त्यांचा बंगला आहे. पण मी बंगला आत्ता बघितला मस्तपैकी वातावरणात. तर माझी पण इच्छा आहे कधी ना कधी त्यांचा बंगला बघायला जावा. कधी गेलो नाही. ह्या रोडनी बी आता मी जवळपास वर्षभर झालं असेल. आणि तसा बी आलो तर फास्ट गडबडीतच जात असतो. पण एवढं पटांगण आणि एवढं एकदम सुंदर वातावरण आहे, आणि त्या वातावरणामध्ये त्यांचा बंगला दिसलो. आम्ही थोडं थांबलो तरी बी 2 मिनटं. तर हे बंगला म्हणजे अविनाश साबळे, म्हणजेच रनिंगचे जे आपण म्हणतो, काय मला एवढं सांगता येत नाही, पण रनिंगमध्ये जे पाळणारे सगळ्यात फास्ट, तर आपल्या भारतात नव्हे तर जगामध्ये दुसरा नंबर त्यांचा आलता. आणि ते आमच्या गावचे आहेत, म्हणजे नाही का मांडवा गावची त्यांचा बंगला इकडं. तेव्हा पाहिलं. आता त्यांचं म्हणजे माझं जी वय माझ्यापेक्षा समजा 2-3 वर्षांनी लहान असेल. तर अविनाश साबळे म्हणजे आता भरपूर जणांना माहीत असताना नसेल. भारतातून तर एक नंबर तर आलाच नसतं आपल्या देशातून, पण देशातून नव्हे तर सगळ्या जगात जेवढे देश आहेत तेवढ्या देशात त्यांचा दुसरा नंबर आलता. पहिल्या नंबरला फक्त म्हणजे एक पाऊल आहे ना, एक पाऊल कमी पडला होता, नाही तर जगामध्ये एक नंबर आलता असं मागं इतिहास आहे. आणि मग 2 नंबरचं बक्षीस भेटलं होतं जगामध्ये. फक्त एक एक म्हणजे पाऊल पुढं त्यांचा पहिल्यांदा पडला होता, दुसऱ्या देशातला कोणतरी होता तो, आणि ह्याचा निस्ता पडला होता. म्हणजे जास्तीत जास्त 1 सेकंद नाही तर 1 नंबर आला असता, नाही का. तर तुम्ही इतकी त्याची म्हणजे व्हिडिओ बघितली होती ना, तर लय वाईट वाटलं की 1 सेकंद काय महत्त्वाचा आयुष्यात जगामध्ये 1 नंबर येण्यासाठी. तर भारतात तर आहेच आपला 1 नंबर, पण जगामध्ये दुसरा नंबर येऊन त्यांचा बंगला इथं. तर आठवण आली, बघितलं त्यांची रील बघितलं, लय वाईट वाटलं होतं की जगामध्ये एकदा ना 1 नंबर येणं फार गरजेचं आहे पूर्ण देशात रनिंगमध्ये. तर ते बी छोट्याशा आमच्या गावातून. आमचं गाव आहे मांडवा, तर छोट्याशा गावातून. तर विशेष वाटलं, चला मला थोडंसं व्हिडिओ बनवावा. जास्त तर माझं काय ह्या रोडनी येणं होत नाही, कारण सगळं धावपळ त्याच रोडनी ना. तर आले सर मग आज म्हणलं दाखवा त्यांचा बंगला. चला काढायला. माझी 2 ते करडं शेळ्या इकायच्यात, माझी वाट बघत येत. तर सकाळी सकाळी ना आत्ता सध्याला असा पाऊस थोडा थोडा चालू आहे, झिमरिम झिमरिम. पण आमच्याकडे असं खळखळ पाणी वाहिले, असा काय पाऊसच नाही. आता सकाळी, आज सकाळी म्हणजेच 5 तारखेला थोडासा पाऊस सुरू झालाय. थोडा थोडा आभाळ आलंय, थोडासा पाऊस सुरू झालाय. चला तर आता चालू कड्याला गेलो. दाखिलं काहीच नाही ह्याचं कारण मी असं झालं, मी जाऊ जर शेळ्या इकून बी टाकल्या. आणि शेळ्या इकल्या म्हणजे काय झालं, वडील घेऊन गेले ते पुढं की शेळ्या इकून टाकल्या. 2 पाठी होत्या बारकाल्या, तर त्या इकून टाकल्या त्यांनी 10,000ला. आणि एक शिळीसारखीच पाठ होती, ती 8,000ला इकून टाकली. तर असं वाटत होतं की थोडे पैसे जास्त यावा, पण इकले बी वडिलांनी जाऊस. तर मला वाटत होतं पाठीची निदान 2 पाठीत म्हणल्याच्या नंतर 11-12 हजार तरी यावा कमीत कमी, आणि शिळीचे 9,000 तरी यावा असं वाटत होतं. आता या पारे शेवट थोडंफार तर पाडून मागणारच, 2-5 रुपये होणार. तोर वडिलांनी इकून टाकल्या. ठीक आहे, झालं आता झालं. आणि मग डायरेक्ट गाडी बसलं वडिलांना, डायरेक्ट घरी आलो तर काय, असा थोडासा पाऊस सुरू झाला आहे दुकानात आहे. आणि काय होतं, इतकी गडबड असते ना की सकाळी काय सांगायचं ना. आता सकाळ सकाळ उठलो, दूध आणून दिलं, पटकन गेलो मी, तवर शेळ्या इकून टाकल्या वडिलांनी. तिथून बसलो, माघारी आलो.
दुकानात गिरायक होतं, गिरायक दिलं, पाऊस चालू झालाय आणि काय सारखं गडबड आहे दुकानातली. आणि आता आज व्हिडिओ टाकला होता सकाळी सकाळी कालचा, तर त्याला बी कमेंट आल्या त्या कशाचं, मग थोडंसं 2-3 कमेंट केल्यावर त्याला बी टाईम भेटत नाही असं कधी कधी द्यायला. कधीतरी थोडंसं आता काम आवरलं, थोडंसं हे झालं, टाईम भेटला की मी कमेंट नक्की उत्तर सगळ्यांची देतोय. चला आजचं आपलं काय काय चाललं अजून मी तुम्हाला दाखवतो. आज पुन्हा महाराज आले ते आता दुकानात. महाराज म्हणलं होतं तुम्हाला राव पैशाचं कारण राव. आर दिंडी जाताना तुला पैसे देऊन टाकतो. सगळ्यांचं ठेवणार नाही, कोणाचे ठेवणार नाही आता. हाय तुम्ही नाही ठेवणार, पण आता नाहीत का? आता नाही तर दिंडी किती तारखेला जाणार तो देता का नाही? 10-11 तारखेला दिंडी हलणार आहे. पण तसं म्हणून फसून नका जाऊ मला. आम्ही काय तिकडेच कायम स्वरूपी जाणार आहे. अहो कायमस्वरूपी नाही, पण पुरा दिंडीत गेले की 15 दिवस जाणार, मग तेवढेच खर्चा पाण्याला होते ना राव. अरे महाराज लोकांना तो तर एवढे पैसे सोडायला पाहिजे. लोक आम्हाला किती पैसे देतात? मला असं वाटतं महाराज लोकांनाच पैसे सोडलं पाहिजे, दान धर्म केलं पाहिजे. आमच्यासारख्या गरिबांनी आता किती आमच्या पार काय सांगा, आता आमच्या मागे एवढं कर्ज येतं मागं देणं लोकांचं. जर आम्ही अरे एवढाच महाराज असन भिकारपती, सगळे महाराज लखपती येत, पण एवढाच महाराज असन भिकारपती असन, कुणाचा रुपया घेत नाही, त्यामुळे तर आम्ही असे येतो. असं का? पैसे घेतले असतं ना आम्ही फॉर्च्युनर मध्ये हिंडला असतो. सगळे महाराज फॉर्च्युनर मध्ये हिंडत येत. हेच महाराज आहे फक्त मोटरसायकल खटरावर हिंडतोय. ती बी दुसरी ती बी लोकाची. लोकांची. हा. आणि तू खरं बोलला का काय खोटं बोलला असा काय? महाराज फक्त दाखवून दाखवा मला की असं लोकांच्या गाड्या हिंडणारा महाराज दाखवून दाखवा. फॉर्च्युनर शिवाय महाराज हिंडत नाही तर मला कोणता महाराज असं ना असा ही दाखवून द्या म्हणावं. एवढा गरीब महाराज का? जे महाराज झाले त्यांच्याकडे पैसेच पैसे पैसे म्हणजे त्यांनी छाप कारखाना चालू आहे. असं ना? कोणत्या महाराजाकडे पैसे नाही तर कोणचा महाराज फॉर्च्युनर मध्ये नाही ही मला दाखवून द्या. ठीक आहे भाऊ, आता एवढा ताण भाऊ आम्हाला नाही, तुम्ही म्हणता तसं खरं. तुम्ही सांगितलंय म्हणलं खरं ही बी, पण असं जाताना तेवढं द्या, थोडं आपलं किरकोळ कारकोळ तुम्ही दिले म्हणजे बरं होईल. महाराजाचा शब्द आहे. बघू आता जाऊ सर दिंडीत महाराजाचं आता काय घ्यावं लागतं समजून थोडंफार आम्हाला बी. आज तर काय कसं करावं. महाराज चाललेत आता. काय त्यांनी 2 शब्द म्हणले थोडं थांबा जरा, पैशाचा ताण आहे, देतो तुम्हाला जाता जाता 2-4 दिवसात. पाऊस चालू आहे आमच्याकडे म्हणा. पण मोठा पाऊस येणार राव महाराज. येईन थांबा जरा 2-3 दिवस. काय दिंडीत गेल्यावर येणार आहे काय? पेरण्या एवढ्या नाही ना व्हायच्या? एवढ्या नाही, पाऊस नाही आता. 8 दिवसापासून पाऊस कसा चालू आहे. हाय का? तुमचा शब्द म्हणलं दुपारून होतोय काय की पाऊस? मग काय म्हणता मग? अवघड आहे बाबा, पाऊस आहे ना, काय करावं गावाला. काय खरंय, नांगरून ठुलंय का? हा आणि पेरायला बी आणून ठुलंय का नाही? नाही ना अजून आता पाऊसच आहे ना, आता काय पावसाची आहे करावं. ना तर बी कुठून आणावं? हा आहे ना, सगळं नांगरट केली, काकरी घातली आणि पावसाची आहे ना. काय करावं, बावड्या बघतो वर तिकडे गेल्या बावड्या हा हा, तुमचा मुलगा बघतो ना हिडिओ? हा हा हा. टीव्हीला बघन. माझ्या नाता लय आवड आहे बाबा, म्हणतो ते लावा ना अंकलचं लावा ना असं म्हणतो. असं म्हणतो का? आपले सगळे म्हणजे व्हिडिओ बघतात म्हणायचं, सगळेजण बघत हा, लय बाबा त्या तिकडे देवाला गेल्या तर रोज बाते नातो माझा हेडेव लाव ना अंकलचा, हेडेव लाव ना अंकलचा. हा, ते म्हणायचं ना आपल्या घर दिसतंय, इकडे हा, दुकान सगळं दिसतंय. सगळं सगळं दिसत. साखर दे मला अर्धा किलो. बर बर. चला तर आज सुट्टी पण आहे, तर शाळेला म्हणजे मला नाही सुट्टी, दीदीला आणि त्यांना शाळेची सुट्टी, म्हणजे आज आहे रविवार. तर रविवार असल्यामुळे आज सुट्टी आहे. तर कल्याणी ही तसे विराज बी आज घरीचे. विराज करतोय सध्याला आता अभ्यास. तू अभ्यास घे, विराजचा 1-2 लिहून घे. आणि एवढे पेन आहेत तेवढे पेन लावून घे. आणि अजून काय 3 वाला पेन नाही ना, ते पेन एक आणायचा आहे. आणि घेतो सकाळ सकाळी ना, असं थोडेसे गडबडीत काम आवरून घ्यावं लागेल. तर म्हणलं चला ते पण दाखवा आज. जेल पेन बाद झाले, बॉक्स घेते. स्टाईल पेन आणायचं का 5 वाला? नाही ना वाटतं. कोणती असे पेन लावलेले असते मग दिसतात पेन कोणचे नाही कोणचे नाही आहे. घाल चप्पल. तर आता सगळ्या शेळ्या म्हणजे 3 शेळ्या होत्या ना का, 2 पाठी, 1 शिळी इकली. आता राहिली 1 शिळी, 2 बोकडे ते, फक्त 2 बोकडं, 1 पाट आणि 1 शिळी असंच राहिले. नाही तर सर्व जेवढं होतं तेवढं आता इकूनच टाकलं म्हणायचं. चल थर 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 जाणं तिकडं, पळा पळा. अरे मारू नका ए थर. आता काय खरंय, आता हे एका शिळीला 3 करड आहेत आणि तेच एकामेकाला मारीत राहिलेत. आता ती बोकडं लय गांड्याची आहेत. ती
काय आकाश चालली ड्युटीला होय तात्या चारायला आहे का शेळ्या करतात काहीतरी आहे ना चारा पुरतं बागेत फिरावं लागत पाऊस पडेल ना आता थोडासा होईन चारा होईल ना रांकीला लागत असते. हा चल विराज विराज बी आलाय माझ्याबरोबर शेळ्या माग शेळ्या सोडल्या आता काय एक शिळी 3 गरडच फक्त राहिली तर सकाळीच 3 इकली नाही का 2 पाठी आणि एक जरा शिळी होती ती इकली बारीक शिळी होती म्हणजे ती बी पाठी सारखीची तर इकावं लागली. हे इकायचं कारण म्हणजे काय झालं आपण ह्या वर्षी ना उन्हाळ्यात माती टाकली होती आणि माती टाकल्याच्या नंतर काय लेवलवाल्याचे मातीवाल्याचे बरेचसे पैसेच राहिले सगळ्यांचं देणं घेणं राहिले. काय होतंय पळत ही होय तर मग आता पैसे द्यायचेत म्हणल्याच्या नंतर बरेचसे पैसे द्यायचेत पण आता एवढ्या शेळ्या ऐकल्या तेवढ्यात एक जणाचं मिटन 10,000 रुपये होते लेवलवाल्याचे ट्रॅक्टरचे ते द्यायचेत आणि पुन्हा अजून 10,000 नाही अजून 30,000 एक जणाचे द्यायचेत पण एवढ्या काय बागायचं नाही मातीचे राहिलेले थोडेफार राहिलेत आता सगळे दिले थोडेच राहिलेत पण आता कसं तरी शेळ्यातले काही पैसे अजून थोडेफार इकून तुकून करून कसं तरी ते पैसे द्यायचेत आणि आपला खर्च तर रोजचा चालूच आहे. तर आता चाललंय बिरायला मी दवाखान्यात त्याला लागले जुलाब त्यांनी खाल्लं शाबूस तांदूळ लागली जुलाब मग जुलाबाच्या आणि थोडंसं औषध घेऊन येतो म्हणलं पटकन थोडक्यात थोडकं बरं असतंय. चला आनंदी लागली माग थोडी चक्कर मारली आनंदी चालली घरी जा आता घरी जा हा चालली घरी आनंदी ना आपल्याला हाका मारते माग तू चालली तर बघते आपल्याला हाका मारते जायचं का आपण आता चला विराजन मी आम्ही दवाखान्यात जातो थोडंसं औषध आणायचं आष्टीला का काढायला जायचं काड्याचे डॉक्टर चांगलेत ना ते आष्टीला कोणाकडे जायचं ते काड्याच्या डॉक्टरकडे जाऊ ना आपण रोज जातो ते चालता चालता काय झालं एक जणांनी इथं आम्ही काढायला चाललो दवाखान्यात तेव्हा डबा दिला पण डबा दिला नावच देणार नाही कुणाला डबा द्यायचा ते सांगितलं त्यांनी नाव काहीतरी आडनाव पण पंक्चरचं दुकान बघू इथं शिरी फाट्यावर डबा द्यायचा आहे. दुसरी गोष्ट काय जाता जाता ते इसरायचं कारण म्हणजे काय झालं इकून 4 व्हीलर चालली होती एक ते आमच्या गावातले होते आणि ते तिकडं बाहेर असतात नाही का नगरला त्यांचं हे हॉटेल आणि ते तर त्यांनी विचारलं स्टेटस बघून की बाबा कसं काय प्रवास झाला लय लांब गेलात लय रिक्षा घेतली गाडी तुम्ही गेलतात उत्तराखंडाला त्याविषयी माहिती देत होते आणि माहिती देता देता काय झालं ते बोलत होते इकडे त्यांनी शेजारीच लगेच म्हणले एवढा डबा द्या आमच्या आडनाव काहीतरी सांगितलं पंक्चरचं दुकाने फाट्याला गेलो त्याचं नावच विचारलं आता दुकान हाही विचारावं लागन पण काय नाव घ्यायचं हीच देण्यातून गेलं तर मग ते विचारित होते बा उत्तराखंडात गेल्यावर गाडीवर गेल्यावर लय रिक्समध्ये गेलात जायला नव्हतं पाहिजे एवढं रिक्स घ्यायला नव्हती पाहिजे तर मग बरेचशी फॅमिली त्यांच्या घरातली फॅमिली होती गाडीत आणि त्यांनी तरी बी गाडी उभा करून बोलत होते आज कार्यक्रम आहे पुढं कार्यक्रम चालू आहे त्यांचा थोडासा ही आणि तेही कोण चालले तरी बी आपल्याला टाईम दिला त्यांनी तर मग पटकन आम्ही थोडंफार बोललो आणि हे डबा दिला आहे एक जणाचा ते द्यायचा आहे आता काय म्हणलं माझे तर ज्यांनी दिला ते ओळखीचे नाहीत आणि जिथं डबा द्यायचा ते बी ओळखीचे नाहीत तर बघू काय होतं एकदा डबा देतो आणि युवराजला दवाखान्यात औषध घेऊन येतो. ठेवलं आणि कड्याला यायचं म्हणलं ना आम्हाला कडा आणि नंतर तेव्हाच कड्याहून आयलेनगरला रोड जातो पण आमच्या गावापासून कड्याला यायला 3 रोड आहेत एक किरुळ मार्गी एक मांडवा सिरी कडा आणि हे झाला दुसरा आणि तिसरा रोड आहे तो मांडवा साखर कारखाना मेन हायवे तसंच कड्याला यायचं म्हणलं की 3 रोड आहेत आष्टी तालुक्याला जायला आमच्या गावातून 2 रोड आहेत आणि म्हणजे कड्याला यायचं म्हणलं तर 3ही रोड सारखेच आहेत आंतरला आणि आष्टीला जरी जायचं म्हणलं तर दोन्ही रोड सारखेच आहेत अंतरला असं काही नाही तर आज ह्या नवीन रोडने आलो आम्ही नवीन इथं जवळच घर आहेत बरं का असे घर आहेत आणि ह्या रोडने आम्ही जास्त करून येत नाहीत पण जवळच घर आहेत आणि ह्या साईडला रेल्वे ब्रिज आहे आणि ह्या इथून खालून पलीकडे जावं लागतं पण थोडंसं नाही का असं आयरन पण वाटतं नाही का जास्त तर घरं जवळजवळ नाहीत लांब लांब येतं. कसं वाटतं नवीन रोडने आलो पहिल्यांदा झालं आपण ह्या रोडनी तू पहिल्यांदा झाला ना कसं वाटलं मग रोडनी भारी वाटतं ना ह्या पटांगण मोकळी हवा हवा का तिकडून कारखान्याकडून जायचं कारखान्याकडून शेव का शेव आपलं काढा आणि कोणता रोड आहे शिरून आपलं गावाकड आहे का नाही वटणवाडीचा रस्ता आहे हा 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 हाय हाय हाय. विषय काय आहे माहिती का काल काय झालं आमचे जे गाव आहे ना मांडवा तर तिथं एक मॅडम शिकायला यायची आष्टी तालुक्यापासून आणि येता येताना आष्टी तर आमचं गाव आहे ना फक्त एक 10 किलोमीटर आहे
आणि मध्ये आली की एक सिद्धेवाडी गाव आहे. ते आष्टीकून निघल्या सिद्धेवाडी गावात आल्याने एक अशी थोडंसं उतार होता, नदी होती. नदीपाशी 2 चोरट्यांनी 1.5 तोळं सोनं असलं. आता सोनं असल्यावर 1.5 तोळ्याचं असणच मॅडम म्हणल्यावर. तर 1.5 तोळं ते म्हणले की सोनंच काढून नेलं, चाकू बिकू दाखले आणि काढूनच नेलं. कालची घटना आहे, काल 4 तारीख होती, 7वा महिना 2026. तर आज 5 तारीख आहे. तर आज मी सांगतोय की आज आणि 7वा महिना 2026. तर असं थोडंसं आयरन जर असेल ना, असं पूल कुठं इकडे यायचं म्हणून एखाद दिवशी होत नाही, अशी घटना झाली नाही बरं का. पण काल मॅडमचं पाळत ठेवून बरं का, म्हणजे घरं बिरं जवळ थोडे लांब होते असे, तिकडे कसे लांब घरं येतं पर पुढं तसे घरं होते. आणि टपकन गाडी आडी लावली, चाकू दाखिले, गळ्यातलं तोडलं सोनं आणि पळून फरार झाली. काय दिसले नाही, तोंडाला बांधलेलं होतं आणि काहीच नाही. आणि मॅडम आता काय करणार, चाकू दाखवल्यावर काय जीवाला हे करते का. तर प्रत्येकजण जर कोणी असं रानची वस्ती असली ना, सोन्याला जापा, महिला मंडळ जापा जास्त तर, आणि या ताई लोक दक्षता घ्या, घरी बिठवू नका, गळ्यात बिठवू नका. लईच अवघड परिस्थिती असते कधी कधी. आणि पाऊस पडा ना हो, काही कामं धंदे नाहीत. तर तसं काय नाही, कोणचे बी माणसं नाही का, जे तसे माणसं नाही का आहेत ना, काही सांगतात नाही. म्हणजे चांगले गाडी नव्या नव्या गाड्या घेऊन येतात आणि पटकन गळ्यातलं तोडून पळत येत. थोडंसं आयरन असलं, पाळत असेल कुठून तरी बघत येत, मागं येत आणि इकडं तिकडं माणसं बघायची, गाडी आडी लावायची, चाकू दाखायची. आणि असं होतंय सध्याला आमच्या आष्टीत आहे ना. ह्या 2-3 महिन्यात 5-6 केसेस झाल्यात. तर असं चालूच असतंय घटना, सगळ्या सांगत नाही सर्वजण नाही का, असं सोशल मीडियावर माहीत होत नाही. पण आमच्या गावाकडे झालंय तर लक्ष राहून द्या. रानात कामाला जात असताना, कुठं रोडनी चलत जात असताना एखादी गाडी जर आली तर लांबूनच बोलत जा, नाही तर कवा चाकू बिकू उतरून दाखवते, काय भरोसा ना. सॉरी काय म्हणतोय, सुआली वय कर ना, कर दादू म्हणतो सुआली. मला जसं वाटतं ना, सोशल मीडियातून जी चांगली गोष्ट आहे सांगावा ती सांगावा. चला अशा घटना होत्या, तर खरंच म्हणजे सोन्यासाठी लय अवघड आहे. कशाचं झाड असते ते, आता गवत उगलंय ते झाड असते, येतच असते असे. चल काय काय कशा झाड आहे, हा देवाचं झाड आहे वय. चल चल बस लवकर. तर चला चाललो आता गावाकडं, जवळच आहे आमचं. काय म्हणजे गाव काय लय लांब ना, तिथं जवळच आहे, 2-3 किलोमीटर असेल, जास्त काय लांब नाही लय. आणि कसं आज निर्मळ स्वच्छ एकदम वातावरण झाले, पार पलीकडचा डोंगर क्लिअर दिसायला लागला. तर असं एकदम सुंदर असं वातावरण झालंय. फक्त काय पाऊस नाही हो, पाऊस पाहिजे. सगळे रानं असे मोकळे मोकळे दिसायला लागले. काय झालं, मागा ही घर आहे ना, ह्या घराचा तिथून मला डाबा दिलता रोडला इथं. तर मग काय झालं, मी नेऊन दिला, दुकान सापडलं, गेल्यावर विचारलं मी तिथं. आणि काही एकच दुकान असल्यामुळे लगेच सांगत आहेत ना, काही अडचण नाही. मग मला काय झालं, दुसरे बी माणसं बोलत होते ना, त्या गडबडीत मला नावच देण्यात नाही राहिलं. तर इथंच गाडी थांबली, खडी क्रेशर आहे बघा इथे. फोटो काढून घेतो मस्त पैकी, माय पैसे दिले नाहीत म्हणून. हे नाही का म्हणजे अंतर काढायला गेलं तरी आम्हाला सारखंच आहे. शहर काढा बी मोठं आहे आणि आष्टी तालुका तर तालुकाची. आणि त्याच्यानंतर कुठं जायचं असेल तर मग डायरेक्ट अहिल्यानगरला चला. म्हणजे इकडं हे रोड कसा आहे, चांगला आहे बरं का. आपण असं मोकळं लई बरं का, पटांगण म्हणजे घरं नाहीत काय काय जागा, थोडंसं दिवसा नाही पण संध्याकाळी भीती वाटणारच ना. इथं वस्तीवरची एक छोटी शाळा आहे आमच्या गावात, आमच्या घरापाशी एक शाळा आहे आणि दुसरी एक शाळा आहे. कारण ही पहिला मान म्हणजे वाटर लागतात का, पहिलेच फळ ही पीक आहे का. पहिलेच हा हा द्या एक विराजला, द्या आमचा विराज घेईन. पाणी निघतंय त्यात. हा पाण्यामुळेच म्हणून बरं आहे बरं आहे. पाणी काय पिन मग पाणी म्हणल्यावर काय नाही, पाण्यामुळेच घे विराज. चहा बे घेतला तर चहा नको, चहा नको आता, आता जातो. पुढचं बी मग नियोजन असतं. सकाळी गेलो शिळा खायला, त्याच्यात गेला टाइम, आणि आता ह्याला दवाखान्यात, आणि आता पुन्हा हॉस्टेल जायचंय. काय होतं टाइम नाही येणं होत, नाही येणं नाही. काय पहिलं म्हणजे तुम्ही सगळे वाटले किती घालते नारळ. अरे आले चांगले 50 घालते का, 50 नारळ वाटले का. हा चांगले आली होती. आम्ही सगळे पाहुण्याला वाटले नारळ, असं ना. पहिला वाहन म्हणजे पहिल्यांदा असं पहिलं वर्ष असं होतं का सगळं हा वाटून टाकायचं पहिलं सगळं पाहुण्याला. पाहुण्याला. पहिलं जाऊ दे, आम्ही पाहुणे गवलो दादा. पाहुणेच म्हणायचं काय. दिल्यामुळं नारळ. हा पाहुणेच म्हणायचं. चला आलो घरी दवाखान्यातून एकदाच. दीपाली काय आणलंय विराजनी, कुणी दिलं असल, कुणी दिलंय विराज, कोण दिलंय त्याला माहितच नाही कोण दिलंय. खात ते
हा 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 हा, त्यांनी दिलंय. त्यांच्या आता घरी गेलतो, म्हणजे वाटरला होते ते उभा. हा मग ते आवाज दिला, आम्ही गेलोत, म्हणलो थोडस बोललोत. आणि त्यांच्या नारळाचं 5-6 झाड आहेत. एक नारळ लय नारळ आलते. ते म्हणजे पहिलं वर्षी नारळ वाटावं लागते पाहुण्या, म्हणजे असं कुणाला खाणं पण वाटावं लागते किती पाहुण्यावर. छान वाटलाय ना. हा छान. आणि त्यात मग काय आहे का नाही. हाय पाणी निघतंय म्हणजे. मग ते म्हणले विराजले एक नारळ घेऊन जा. हा म्हणजे पहिल्या वर्षी वाटल्या पुढच्या वर्षी लय नारळ येतात असं काहीतरी म्हणतात. हो मग विराजला दिला एक नारळ. कड्याकून गेलतो ते इकडून. हा इकडून गेलतात ना गावातून. आपल्याला 3 रोड आहेत काढायला जायला. किरुळ मार्गी, मधून शिरी मार्गी. शनिवारी गेलतो तो. हा जवळ आहे का तिथून. हा रोड चांगला झालाय. हा होय. सकाळी गेलतो. विराज तर पहिल्यांदाच गेलाय त्या रोडने. हा म्हणजे वटणवाडीला त्याला शिरी म्हणता येईना. डॉक्टर काय म्हणले माझ्या बाबूच्या बायला. हा हा औषध प्या. औषध प्या बरं होईल म्हणले. चला बोल आता, बोल काय बोलायची. बरं जाऊ का मी आता. हा आता आवरा. मला जायचंय अजून आष्टीला. आता आवारलंय. विराजला औषध दिले ते आता बघून घे आणि त्याला लगेच पाजून टाक. पाजते आणि त्याला औषध. हा दे ना तुला नारळ पाणी पण. ते आलं ना तर हे आनंदीचं असंच असतंय. काय ग सगळ्या पुढे अशा फुडी तुला काही काम नाही. चल आगाव, चल लवकर. वर्षा 12 वाजल्यात आणि 12 वाजता विराजला नारळाचं पाणी प्यायचंय. दीपाली तिथे काढून विराज आणि आनंदी पेतेल पाणी नारळाचं. आणि 12 वाजता आता मी चाललोय ड्युटीला. आता आजचा दिवस सकाळ धरून पाहिलाय कसा कसा गेलाय मला सुद्धा कळला नाही. टाइम 12 वाजल्यात. आणि आनंदी, ए आनंदी, आनंदी बघ आनंदी कशी पळती. आनंदी काय दाखवते हात करून. काय दाखवते ग. काय पाहिजे तुला. काय बघायची. अय्यो अय्यो. तर चला सगळा दुपारी 12 वाजता. ऊन नाही आज, आभाळ आलंय. आणि मी पण जातोय आता ड्युटीला. बघा असं मस्त आणि सुंदर वातावरण झालंय ना. काय खरंय लयच पळती बाबा ही. हिला पाय लय सुटले. आनंदीला ए आता मला माझ्या गाडीला 2 चक्रा घालून आली. ए बिंगुऱ्या बिंगुऱ्या गोल गोल बिंगती. अयो किती खुश आहे. अय्यो किती खुश आहे. आनंदी लयच खुश आहे र. पकडा पकडी खेळतात वय. बरं बरं पटांगणात ना. ए आनंदी यार कुठं पळती तू. कुठं अगं बायो. जायचं म्हणतो. पाहुणे आलते त्यांच्याबरोबर 20 मिनिटं बोलावं लागतं. तर पाहुणे होती नाही आपण व्हिडिओ काढला त्यांचा. पण आल्यावर बोलावं लागतं काय चाललंय काय नाही. एकतर आमचे 6-6 महिने गाठी पडत नाहीत. ते आमच्या वहिनीचे चुलते होते ते आलते. मग त्यांना बोललं. त्यांना म्हणलं तोर चहा प्या आता मी जातो.